नमस्कार, मी सुकेशनी आणि सुकेशनीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण उपवासाचे नगेट्स कसे बनवायचे हे बघणार आहोत. तर यासाठी मी इथे 1 वाटी भगर घेतलेली आहे आणि पाऊण वाटी साबुदाणा घेतलेला आहे. हे मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे आणि हे दोन्ही मिश्रणाचं आपल्याला बारीक पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर इथे मी भगर आणि साबुदाणा याची पूड तयार करून घेतलेली आहे, पावडर तयार करून घेतलेली आहे आपल्याला पाहिजे तसं. इथे मी 3 ते 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत, ते या ताटामध्ये काढणार आहे. बटाट्याला छान असं मॅश करून घेते आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पीठ ॲड करायचं आहे, जे आपण आता मिक्सरमधून काढलेलं आहे. थोडंच ॲड करायचं आहे, फार करायचं नाही आहे. बटाट्याचं जेवढं मॉइश्चर आहे त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ थोडं ॲड करायचं आहे. आता यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत. 1 चमचा आलं आणि हिरव्या मिरचीचा ठेचा, अर्धा चमचा जिरं. आता यामध्ये तुम्हाला उपवासामध्ये जिरं जे जिन्नस चालत नाही ते तुम्ही यामध्ये ॲड करायचे नाही आहे, स्किप करायचं आहे. चवीप्रमाणे मीठ, शेंगदाण्याचा कूट 2 ते 3 चम्मच आणि कोथिंबीर. कोथिंबीर ही बरेच जण खात नाही उपवासाला, त्यामुळे तुम्ही स्किप करू शकता ते. हे मिश्रण आपल्याला असं छान मळून घ्यायचं आहे. यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. थोडंसं पीठ अजून ॲड करणार आहे मी. तर इथे आपलं पीठ मळून तयार आहे. आता याला आपल्याला अर्धा तास रेस्टसाठी ठेवायचं आहे, मुरजण्यासाठी ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे अर्धा तास झालेला आहे. आता आपण बघूया पीठ कसं मुरजलं आहे आपलं ते. वा, तुम्ही बघू शकता. आता याचा मी एक उंडा घेणार आहे आणि इथे पाटावर याला असं छान याचं रोल तयार करून घेणार आहे. असं हलक्या हाताने अगोदर छान असं मळून घेऊ. आणि हलक्या हाताने असं याचे रोल तयार करून घेऊ. तुमच्याकडे मोठं ताट असेल तर तुम्ही त्यावरही करू शकता. अशा प्रकारे आता हा रोल तयार झाला आहे. आता याला सुरीच्या साहाय्याने कट करून घेऊ. आता आपल्याला हे असे हलक्या हाताने प्रेस करायचे आहे व्यवस्थित. तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर तुम्ही याला वड्यासारखे सुद्धा बनवू शकता. तर अशा प्रकारे मी इथे सगळे नगेट्स तयार करून घेतलेले आहेत आणि इथे गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. आता आपल्याला हे नगेट्स यामध्ये तळून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम कमी करत आहे मी. तर अशा प्रकारे मस्त हे नगेट्स तळून निघत आहेत, तुम्ही बघू शकता. वा, छान क्रंची आणि क्रिस्पी असे हे नगेट्स तयार होतात. तर अशा प्रकारे आपले हे उपवासाचे नगेट्स हे तळले जात आहेत, तुम्ही बघू शकता. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनणारे हे नगेट्स आहेत. अगदी आपल्या हाताखाली असणाऱ्या वस्तूंनी बनतात हे. तर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा
बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळत राहील। तर अशा प्रकारे आपले हे उपवासाचे नगेट्स तयार झालेले आहेत। तुम्ही नक्की करून बघा, खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने बनतात हे, आणि केल्यानंतर कसे झालेत मला हे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितला याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।